आपण पाहताय एबीपी माझावर माझा विशेष. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भारतातल्या जवळपास 2 कोटी लोकसंख्या असणाऱ्या समलैंगिकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी, कारण त्यांचा अधिकार आता अधिकृतरित्या मान्य झालेला आहे. जो नैसर्गिक अधिकार आहे, जो मुळात नैसर्गिक नाही असं मानलं गेलं होतं, तो आता कायदेशीरदृष्ट्या मान्य झालेला आहे. 377 कलम जे ब्रिटिशकालीन कलम होतं आणि तेच आपल्याकडे परंपरा दृष्टीने कायम राहिलं स्वातंत्र्यानंतर सुद्धा, ज्या अन्वये समलिंगी संबंध स्वतःच्या इच्छेने असून सुद्धा गुन्हा मानला गेला होता, त्याला आता डिक्रिमिनलाइज म्हणजेच निर्गुन्हेगारीकरण त्याचं करण्यात आलेलं आहे. एक प्रकारे वेगळ्या अर्थाने ब्रिटिशांपासून मिळालेलं, या भारतातल्याच एका अल्पसंख्याक समुदायाला मिळालेलं दुसरं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे आज देशभरात आनंदाचं वातावरण आहे. पुरोगाम्यांमध्ये त्याचा आनंद साजरा होतोय. कुठल्याही प्रागतिक लोकांना आनंद देणारी बातमी आहे आणि अर्थातच समलैंगिक आपल्या बांधवांसाठी तर ही आहेच आहे. पण या अनुषंगाने दुसरीकडे चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे की आता कोणते सामाजिक बदल घडणार आहेत, या कायद्याच्या निकालाच्या अन्वयाचे अर्थ कसे लावायचे आणि धर्म याकडे कसं बघणार आहे, त्याचाही काही संघर्ष आहे का? कारण जगभरात अनेक ठिकाणी अजूनही कठोर शिक्षा आहेत समलिंगी संबंधांना. या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय आणि त्यामध्ये मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत सारंग भाकरे. सारंग भाकरे हे कधी काळी आमचे एबीपी माझाचे सहकारी सुद्धा राहिलेले आहेत आणि स्वतः LGBT कम्युनिटीचे सदस्य आहेत, पुस्तकही लिहितात. त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत लकृ पारेकर गुरुजी हे धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यावर ते भाष्य करतील या निर्णयावरती. नौशाद उस्मान मला औरंगाबादहून दिसत आहेत, तेही इस्लामच्या अनुषंगाने यावरती आपलं भाष्य करतील. आणि डॉक्टर परीक्षित शेवडे आहेत. परीक्षित शेवडे हे आयुर्वेदाचार्य आहेत, पण त्याचप्रमाणे त्यांचा संस्कृतीचा सुद्धा अभ्यास आहे, त्यावरती बोलतील. सगळ्यांचं स्वागत. मी सगळ्यात पहिल्यांदा सारंगपासून सुरुवात करेन. सारंग, या म्हणजे असं आपण उल्लेख केला, दुसऱ्या स्वातंत्र्याला प्राप्त केलेला आहे, एका जवळपास किमान 20-25 वर्षाचा संघर्षाचा इतिहास आहे याला. आज काय भावना आहेत नेमक्या? आनंद आहे. एक खोटं असं स्टॅम्प होता आमच्यावर की तुम्ही चोरी केली म्हणून गुन्हेगार नव्हता किंवा तुम्ही एखादा मोठा गुन्हा केला म्हणून गुन्हेगार नव्हता, तुम्ही फक्त प्रेम करताय म्हणून गुन्हेगार होता. आज त्याला रद्द करण्यात आलंय. आम्ही प्रेम करू शकतो आणि आम्हाला हवं त्या व्यक्तीवर प्रेम करू शकतो. प्रेम करण्यासाठी तुम्हाला भिन्नलिंगीच व्यक्ती हवी किंवा त्या व्यक्तीचं विशिष्ट स्टेटसच हवं असं आता राहणार नाही. आमच्या बाबतीत तरी LGBTIQ हा खूप मोठी कम्युनिटी आहे. याच्यातले बरेच लोक असे पण आहेत की जे स्वतःला जेंडर नॉन कन्फर्मिस्ट पण म्हणतात, आयडेंटिफायच करत नाही कुठल्या याच्यात. पण जेव्हा 377 लागू होतं तेव्हा अचानक हे सगळेजण भराभर गुन्हेगार व्हायचे. आज तो निर्णय बदललाय. कन्सेन्शुअल सेक्स म्हणजे समजा तुम्ही एकमेकांच्या संमतीने संबंध बनवत असाल तर त्याला कोर्टाने मान्यता दिलेली आहे. आणि मला वाटतं ही पहिली पायरी आहे पुढे सरकण्याची. याच्यानंतर मग मॅरेज इक्वॅलिटी आहे, इनहेरिटन्स लॉ आहे, अडॉप्शनचे लॉ आहे, ते मग जसं होईल तसं पाहूया. पण एक पहिली पायरी तर पार केलेली आहे. अर्थात माझे पुढचे प्रश्न हे सारंग सामाजिक ऍक्सेप्टन्स बद्दल सुद्धा असणार आहेत, सामाजिक स्वीकारार्हतेबद्दल सुद्धा असणार आहेत. त्यापूर्वी मी पारेकर गुरुजींकडे जातो. पारेकर गुरुजी धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत. पारेकर गुरुजी, संविधानिक दृष्ट्या कायद्याच्या अनुषंगाने एक पाऊल असं पुढे जात असताना शेवटी भारत काही केवळ कायद्यांमध्येच जगत नसतो, त्याचा एक पाऊल हे मध्ययुगात असतं, धर्मामध्ये सुद्धा असतं, संस्कृतीमध्ये असतं. तुम्ही याचा अन्वयार्थ कसा लावताय? या निर्णयाचं स्वागत किंवा विरोध? विरोध मी करणार नाही, परंतु धर्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या शास्त्रानुसार जे संकल्प आहेत आपले, म्हणजे पहिला संकल्प असा आहे की पितृऋण मुक्तीसाठी म्हणून एखादी स्त्रीशी किंवा एखादी पुरुषाशी विवाह, वंश विस्तारासाठी विवाह, आणि ते करत असताना जी काही बंधनं येतात म्हणजे धर्मेच अर्थेच कामेच त्वया इयम न अतिचरितव्या, म्हणजे त्यात धर्म अर्थ आणि काम याचा अतिरेक होता कामा नये म्हणून ही कन्या मी तुम्हाला देत आहे. म्हणजे अटी घालून दिलेली ही मुलगी आहे. त्याच्यानंतर सालंकृत उपकल्पित उपस्कर सहिताम प्रजापती दैवत्याम शतगुणीकृत ज्योतिष्टोम अतिरात्र फलप्राप्ती काम. अतिरात्री फलप्राप्ती म्हणजे रात्रीच्या जे काही काम आहे त्या कामाला म्हणून ही मुलगी तुम्हाला आम्ही दान करत आहोत. याच्याच बरोबर जे मंगळसूत्र मानलं जातं. मी तुम्हाला, आपल्या वेळ कमी आहे त्यामुळे मला अतिशय सूक्ष्म पातळीला मला बेसिक मुद्द्याला टच करायचं आहे. भारतीय संस्कृती
देवदेवता आणि प्रतीकशास्त्र या अनुषंगाने किंवा देवतांकडून आपण प्रतीक रूपाने काही स्वीकारत असतो. म्हणजे राम हा मर्यादा पुरुषोत्तम, श्रीकृष्ण हा भगवद्गीतेचा रचयिता. अशा अर्थानं अशा प्रतीकांद्वारे समलैंगिकतेचं समर्थन या देशात शक्य आहे का हिंदू संस्कृतीनुसार? तसं आतापर्यंत नाही. पुराणामध्ये व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम्, पुराणामध्ये एकही कथा अशा स्वरूपाची आलेली नाही. बरं. संस्कारामध्ये उपनयन संस्काराच्या वेळेला बटूला जे काही नियम सांगितले जातात त्या नियमामध्ये भावला किंवा भावलीशी खेळायचं नाही असं सांगितलं जातं. बरं. मुलींचे खेळ खेळायचे नाहीत असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात लैंगिक आचार याच्या संदर्भात जिथे स्त्री पुरुषांमधण्यासाठीच विधिनिषेध मांडून दिलेला असताना समलैंगिकतेचा तर संबंधच येत नाही असं तुम्ही एक प्रकारे सांगताय. नैसर्गिकरित्या नाही. आपण मी घेऊयात, मला इस्लामचे सुद्धा जाणून घ्यायचे, पण मला बेसिक मुद्दा तुमचा कळला की आपला म्हणजे भारतातला हिंदू पारंपरिक पठडीबद्ध हिंदू धर्म संस्कृती समलैंगिकतेला उत्तेजन देणारा कोणतेही प्रतीक नाही, कथा नाही, शास्त्र नाही, श्लोक नाही, अजिबात नाही. त्याच्याबरोबर सृष्टीचे जे काही नियम आहे म्हणजे हे पशु पक्षी प्राणी वृक्ष यांच्यामध्ये सुद्धा नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा नैसर्गिक. आपण हिंदू संस्कृतीबद्दल बोलूयात, कारण तुम्ही मला माझ्या दृष्टीने तुम्ही हिंदू वैदिक पद्धतीचे अभ्यासक म्हणून आहात. म्हणजे एक ढोबळ हिंदू संस्कृती आहे आणि एक अकॅडमिक म्हणून हिंदू संस्कृती आहे ज्याचे तुम्ही प्रतिनिधी आहात. कारण ते शास्त्रश्लोक आम्हाला माहित नाहीत, तुम्हाला माहित आहेत. मी आता इस्लामचे अभ्यासक नौशाद उस्माने त्यांच्याकडे जाईन आणि त्यानंतर परीक्षित तुमच्याकडे येईन. परत सारंगला बोलायचं मला कल्पना आहे, त्याच्याकडे नंतर येईन. मी औरंगाबादला जातो. इस्लाम अभ्यासक आपल्यासोबत आहेत नौशाद उस्मानी. नौशादजी, अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये समलैंगिकतेवरती नुसता निषेध नाही तर कठोर शिक्षाही आहेत. त्यामुळे तुम्ही आता या नवीन पाऊल टाकतोय, पाऊल टाकतोय, तुम्ही कसं बघता याकडे? फार दुःख झालंय आम्हा सर्वांनाच. म्हणजे फक्त मुस्लिमांनाच नाही तर जेवढे काही धर्मनिष्ठ लोक आहेत, संस्कृतीनिष्ठ लोक आहेत, तर आज भारताच्या सांस्कृतिक इतिहासातला काळा दिवस आहे असं आम्हाला वाटतोय. इस्लाम धर्मामध्ये समलैंगिकता आणि अशा प्रकारचं अनैसर्गिक कृत्य हे हराम आहे. दगडाने ठेचून मारण्याची त्यांना शिक्षा आहे. याचा काही लोक म्हणतात की प्राचीन काळापासून आहे, परंतु प्राचीन काळापासून जे आहे पशु रतिक्रिया देखील प्राचीन काळापासून आहे. परंतु आज हे जे पुरोगामी आहे तथाकथित, तर हे देखील पशुगमनाला जे आहे ते परवानगी देणार नाही किंवा त्याचं समर्थन करणार नाही. आणि एक गैरसमज दूर करू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं सरसकट 300 कलम 70 हे नाकारलेलं नाहीये. तर समलैंगिकता हे 300 कलम 77 अंतर्गत गुन्हा नाहीये असं तो निर्णय आहे. बाकीचे जे क्लॉज आहेत त्याच्यामध्ये की एखादा पती देखील जर पत्नीशी जर अनैसर्गिक कृत्य करत असेल विदाऊट कन्सर्न तर तो देखील गुन्हा ठरणार आहे. कुराणाचा अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक क्रमांक 80 मध्ये तो गुन्हा असल्याचं सांगितलं गेलं आहे. कुराण वाचतोय. आणि प्रेषित लूत म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आधीचे म्हणजे आजपासून 4000 वर्षापूर्वी इस्लाम धर्माचे जे प्रेषित लूत झालेले आहेत यांनी जेव्हा आपल्या समुदायाला विचारलं तुमच्या पूर्वी जगात कुणीही केलं नसेल असं अभद्र चाळ तुम्ही करता. सुदोम नावाचं एक शहर होतं मृत सागराच्या तिथली हा कथा आहे. तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांकडे आपल्या कामवासना पूर्ण करता. तुम्ही तर सर्वच मर्यादा भंग करून टाकल्या. अतिरेकी आहात तुम्ही असा इथं उल्लेख केलेला आहे. या लोकांना अतिरेकी म्हटलेलं आहे. त्यांच्या लोकांना या पलीकडे दुसरा काही उत्तर सुचलं नसता. ते म्हणाले त्यांना या वस्तीतून हाकलून लावा. हे लोक तर पावित्र्य जपत आहेत. हे जे तुम्ही अचूक मुद्दा मांडला. आम्ही त्यांची तुम्ही अचूक मुद्दा मांडला. तुम्ही इस्लाम बाय टेक्स्ट तुम्ही कुराण तिथे उद्धृत केलेले बाय टेक्स्ट कुराण काय सांगतं त्याचं उदाहरण तिथे दिलेले. त्या दृष्टीने हे तुमच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही की इस्लाम समलैंगिक संबंधांना हराम मानतो. दुसरीकडे हिंदू धर्माचे अभ्यासक आहेत ज्याच्यामध्ये हिंदू धर्म अधिकृतरित्या काही लिहिलेलं नाहीये पण असं प्रतीकही नाहीये की ज्याच्याद्वारे प्रेरणा घेता येते की इकडे समलैंगिकता येऊन गेलेली असं किमान पारेकर गुरुजींचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी 2 पाहुणे आहेत. दीप्ती काळे आहेत ज्या वकील आहेत आणि पवित्रा पण आहेत ज्या पवित्रा नेमोरकर ट्रान्सजेंडर आहेत आणि त्यांचं समर्थन सुद्धा करतायत. त्यांचंही स्वागत. मी पहिल्यांदा पवित्रा यांच्याकडे जाईन. पवित्राजी, या निर्णयाकडचे आता तुम्ही दोन्ही धार्मिक अंग सुद्धा बघितलं. तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी धार्मिक दिसताय तुमच्या वेशभूषेवरून. तुम्ही कशा प्रकारे बघणार, तुम्ही कसा अर्थ लावणार? नमस्कार, मी पवित्रा. मला खूप आनंद झालाय आज की मी आज भारतामध्ये आहे आणि मी माझ्या घरामध्ये खूप सुखी आणि एकदम शांत आहे. माझी फॅमिलीना आज कळलं की आज
आज हा आमचा मुलगा किंवा मुलगी आमची खरी आहे आणि आज सगळे लोक आमच्या सोबत आहे. आणि मला खूप आनंद झालाय की जो आज जो पण वर्डिक्ट दिला आहे, न्याय झालाय तो, त्याचा आज मी सगळ्यांचे धन्यवाद करतोय. आणि मी ह्या सगळ्या गोष्टींना आत्मसात करून माझं आजपासून नवीन जीवन मी चालू करतोय आणि मला आज खूप आनंद झालाय. आणि आता जेवढी पण चर्चा मी ऐकली आहे इथे, हे सगळे वरिष्ठ इथे आलेले आहे आणि मी खूप लहान आहे यांच्यामध्ये. मी बरेच दिवस झाले मी धर्मामध्ये आहे, लहानपणापासूनच आहे. पण ह्या सगळ्या व्यक्तिगत किंवा आमचे जे प्रॉब्लेम्स आहे की आम्ही रस्त्याने चालत जरी असताना समाजच आम्हाला त्रास देतोय किंवा कधी कधी फॅमिलीमधनं पण त्रास होतोय, पण आज तो त्रास सगळा संपला जीवनातला आणि नवीन जीवन आमचं सुरू झालंय. आणि आता हे जे मी ऐकलंय किंवा इस्लाम धर्म असो किंवा हिंदू, याच्यामध्ये हे फक्त गोष्टी करायचं इतकेपर्यंतच हे सगळे लोक बोलतात आणि सगळ्यांना सगळं पाहिजे आणि कोणालाच काही नाही पाहिजे असं दाखवून तुम्ही आपला स्वतःच्या बोलणं किंवा स्वतःचा जो दोष तुम्ही दुसऱ्याला देता ते तुम्ही दाबू शकत नाही. किंवा ज्याला सहकार्य करायचंय त्यांना सहकार्य करा किंवा त्यांना जगायचंय त्यांना जगू द्या. आमच्यापासून कधी कोणाला त्रास झालेला नाहीये आणि आम्ही कधीही कोणाला त्रास दिला नाही. फक्त आम्ही जन्मताच आम्ही आहे, जे आहे तेच आम्ही समोर आहे. आणि आम्ही पवित्राजी, आपण तुमचा प्रश्न विचारणार आहोत, आपल्या दोन्ही धर्म मार्तंडांना विचारणार आहोत, आपण पारेकरांना विचारणार आहोत आणि नौशाद उस्मानांना पण विचारणार आहोत की ज्यांची रचना निसर्गाने, आणि तुम्ही निसर्ग मानत असाल तर देवानेच जशी बनवली आहे, त्या दृष्टीने त्यांचे मानसिक अपेक्षा आणि आकर्षणं जशी असतील ती रोखणारी तुम्ही तरी कोण, तुमचा धर्म तरी कसा काय, तोही अर्थ आपण विचारूयात. पण ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर स्वागत. आपली चर्चा सुरू आहे आजच्या अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अनुषंगाने. सुप्रीम कोर्टाने 377 कलमातील दोघांच्याही सहमतीने असणारा समलिंगी संबंध हा डिक्रिमिनलाइज, ज्याला आपण निर्गुन्हेगारी आता बनवलेला आहे, तो गुन्हा असणार नाही. आणि त्यामुळे आता वादांचे फड रंगणार आहेत, कारण याचे अनेक अंगाने परिणाम होणार आहेत समाजावरती, भावी पिढींवरती, सगळ्याच अर्थाने चांगल्याही प्रमाणात होणार आहेत आणि त्याच अर्थाने आपण बोलतोय. पण आता याच्यावरती काही मुद्दे उपस्थित झालेले, धर्माचे मुद्दे उपस्थित झालेत. ते जाण्यापूर्वी त्यातला कायद्याचा मुद्दा आणि सामाजिकतेचा मुद्दा आपण स्पष्ट करून घेणार आहोत. मी पहिल्यांदा अस्मिता काळेंकडे आणि त्यानंतर परीक्षित शेवडेंकडे येणार आहे, दीप्ती काळेंकडे जाणार आहे. सॉरी ॲडव्होकेट दीप्तीजी, आता याच्यातला मुद्दा असा उपस्थित होतो की एकीकडे कायदा समर्थन करत असताना आजच्या सुप्रीम कोर्टाच्या तारखेनंतर, पण त्याच वेळी उद्या जर का एखादा मुस्लिम कपल असेल आणि त्यांच्यावरती बहिष्काराचं अस्त्र जर का मुस्लिम समाजाने उगारलं तर तो त्यांच्या अंतर्गत धार्मिक बाबीचा संबंध येतो. या कॉम्प्लिकेशनचं काय करायचं? घटना सर्वोच्च राहील का धार्मिक आदेश महत्वाचे राहतील? हे आता सगळ्यात पहिल्यांदा जे कपल असतील, आपल्या देशात नेहमी आपली घटना सुपिरियर राहील, कारण या देशात प्रत्येक नागरिकाचे बेसिक राईट त्याच्या खाली आहे. Even the right to practice any religion is a fundamental right under the Constitution. If you choose the religion, then तुमची चॉईस असायला पाहिजे की रिलिजन मधले तुम्ही काय गोष्टी फॉलो करतात. बट वेदर यू चूज द रिलिजन ऑर नॉट, द कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज देअर इज नो क्वेश्चन की तुम्ही तुमचं संविधान चूज केला की नाही, त्याचे हक्क तुमच्याकडे राहणारच आहे. त्यामुळे संविधानातले हक्क तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. रिलिजन तुम्ही चूज करू शकता. रिलिजन जर तुम्ही फॉलो करायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या चॉईसने फॉलो करू शकता आणि त्याचे जे रूल्स असतील तर तुम्ही आपल्या इच्छेने फॉलो करू शकता. बरं, ठीक आहे. मी आता परीक्षित यांच्याकडे येतो. परीक्षित, दोन्ही आता आपण ह्याच्यात धार्मिक बाबींबद्दल बोलतोय, कायद्याच्या नंतर पुन्हा समाजाने ते ऍक्सेप्टन्स दिला पाहिजे आणि भारतातला बहुसंख्य समाज हिंदू आहे आणि हिंदू धर्म तर म्हणतो की या समलैंगिकतेला स्थान नाही. मी थोडेसे संदर्भ तुम्हाला या बाबतीमध्ये देऊ इच्छितो. त्याच्यापूर्वी सगळ्यात आधी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना धन्यवाद देतो आणि LGBT कम्युनिटीचं अभिनंदन करतो, कारण त्यांचा जो एवढा मोठा लढा होता त्याला आज त्यांना यश मिळालं एवढ्या वर्षांचा. रेफरन्सेस आपल्याकडे जर आपण आपले जुने ग्रंथ जर का बघितले तर आपल्याला बऱ्यापैकी आढळतात. विशेष करून महाभारताचा उल्लेख या ठिकाणी मी करीन की ज्याच्यामध्ये इरावणाचा संदर्भ आढळतो, बायसेक्शुअलिटीचा. त्याच्यासोबत आपल्याला संदर्भ आढळतो काल यवनाचा सुद्धा, तो देखील बायसेक्शुअलिटीचा संदर्भ आहे. त्याच्यासोबत शिखंडीचं उदाहरण अगदी जसंच्या तसं आपल्याला घेता नाही येणार पण आहे. बृहन्नडेचा देखील उल्लेख हा महाभारतामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे असे वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ हे एकट्या महाभारतातच आपल्याला आढळतात. आता राहता राहिला माझा अभ्यासाचा विषय जो आहे कामशास्त्राचा, तर कामशास्त्रामध्ये देखील रत्य व्यवस्थापन प्रकरण आणि औपरिष्टक प्रकरण अशी दोन प्रकरणं आलेली आहेत आणि या दोन्ही प्रकरणामध्ये समलैंगिकतेचे संदर्भ हे तिथे आलेले आहेत. किन्नरांबद्दलची देखील माहिती तिथे आलेली आहे आणि कुठेही
यांना नाकारणं, या कम्युनिटीला बाजूला सारणं, अशा पद्धतीचा संदर्भ या एकंदरीत आपली जी मांडणी, हा जो डिस्कोर्स आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. ही अतिशय महत्वाची असलेली गोष्ट जी आपण संस्कृतीच्या दृष्टीने बघत असताना आपल्याला दिसते. याचेच डिपिक्टेशन्स हे वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. जी संस्कृती असते तेच आपल्याला खजुराहोमध्ये देखील दिसतात, हळेबीडमध्ये देखील दिसतात. ही जी शिल्प आपल्याला दिसतात ही थोडी नव्हेत, बऱ्यापैकी आहेत आणि ती याच संस्कृतीचं असलेलं डिपिक्टेशन आहे. थोडक्यात आम्ही बऱ्यापैकी लिबरलच आहोत पूर्वीपासून आणि त्यामुळे हे जे बदल आहेत वेगवेगळे, आणि आत्मनैव पश्येत अपि कीट पिप्पलकौ असं सांगितलंय आमच्याकडे. याचा अर्थ किड्या मुंगींना देखील स्वतःप्रमाणे बघा. एवढा विस्तृत विचार जी संस्कृती मांडते आहे. परीक्षेची तुम्ही सिलेक्टिव्ह टेक्स्ट बघताय. असं आहे की अर्जुन बृहन्नडा होता म्हणून बृहन्नडाइझमचा समर्थन होऊ शकत नाही. भारत आणि हिंदू धर्म जर का अर्जुनाकडे बघतो तो पुरुषोत्तम म्हणूनच बघतो. त्यामुळे अर्जुनाचं चित्र बृहन्नडा म्हणून रंगवायचं का पुरुषोत्तम की जो सैन्यासह लढायला उभा ठाकला होता त्याच्या धनुर्धारी अर्जुन म्हणून बघायचा का बृहन्नडा बघायचा, ते सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. नाही, हा सिलेक्टिव्ह अप्रोच झाला. सिलेक्टिव्ह अप्रोच नाही. तुम्ही ही महाभारताने दोन्ही अप्रोच मांडलेले आहेत ना. जर त्यांना बृहन्नडा इझम हा शब्द एक तर तुम्ही शोधला, मुख्य धारा काय हिंदू धर्माची मुख्य धारा, बृहन्नडेचा ज्याचा 1 वर्षाचाच तेवढा असलेला जो भाग होता तेवढ्या पुरता, माफ करा, तो अज्ञातवासाचा जो भाग होता तेवढ्या पुरता तो आलेला आहे ना. तो पूर्ण याच्यामध्ये नाहीये. म्हणजेच ते प्रतीक म्हणून दाखवता येत नाही. शिखंडी हे प्रतीक म्हणून भारतीय हिंदू संस्कृतीचं प्रतीक नाही दाखवता येत आहोत. तिथे किल्लार म्हणून नाकारलेलं नाहीये, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि मला याबद्दल नौशाद उस्मानांना पण विचारायचंय, पण त्यापूर्वी सारंगचं काय म्हणते ते आपण ऐकून घेऊया. नुसतं बृहन्नडा किंवा आपण शिखंडी म्हणतो आहोत ते बऱ्यापैकी माहिती असलेले उदाहरण आहेत. पण अर्जुनाचंच एक अर्जुनी नावाचं रूप आहे जे खूप कमी याच्यात माहिती असतं. त्याच्यानंतर इलाचं रूप आहे जे दर 15 दिवसांनी स्त्री 15 दिवसांनी पुरुष होतं. सो ट्रान्ससेक्शुअलिटी आहे आणि ती बऱ्यापैकी वापरल्या गेलेली आहे पूर्ण याच्याभर. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी होत चालतात. एक जर आपण काढलं तर युवनाश्व राजाची गोष्ट आहे की जिथे युवनाश्व राजाला मूल होतं कारण त्यांनी ते पायस पिलेलं असतं आणि मग त्याला जे मूल होतं ते त्याच्या मांडीतून होतं आणि मग त्याला दूध देता येत नाही कारण त्याला स्तन नसतात. म्हणून देव स्वतः येऊन आपले अंगठा कापतात आणि त्याला दूध देतात. आपल्या इथे असं मानलं जातं की देवांच्या शरीरात रक्त वाहत नाही, दूध वाहतं. सो त्याच्यामुळे मानधाता म्हणून राजाची गोष्ट आणि युवनाश्व राजाची गोष्ट एकदा नाही येत महाभारतात, 2-3दा रेफरन्सेस येतात. रेफरन्सेसचा प्रश्न नाही. प्रश्न असा येतो की समलैंगिकता गुन्हा कधी ठरली. ती मनुस्मृतीमध्ये ठरलेली नाही. ती ठरली ही 1857च्या नंतर 1860 मध्ये जेव्हा आपल्या इथे ब्रिटिशांचं राज्य पूर्णपणे स्थापन झालं तेव्हा लॉर्ड मॅकॉलेनी हा आणलेला कायदा होता आणि त्यांनी तेव्हा जो कायदा आणला तेव्हा तो कायदा त्यांनी त्याच्या व्हिक्टोरियन मॉरॅलिटी जी होती की जी ती ब्रिटिश आणि ख्रिश्चन मॉरॅलिटी मध्ये होती ती उचलली. पण हे झालं ब्रिटिश कायदा आणि भारताचं इंटरप्रिटेशन. हिंदू धर्मामध्ये तुम्ही म्हणताय तसं टेक्स्ट नाही असं आपण मानून चालू. पण इस्लामचं काय करायचं, इस्लामचं काय करायचं, ख्रिश्चनिटीचं काय करायचं सर? आता पहा, अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की तुम्ही मला बोलवलेलं आहे, मी हिंदू आहे आणि माझा अभ्यास नाही आहे इस्लामचा किंवा ख्रिश्चनिटीचा की मी जाऊन बोलू शकेन. हा, मी तुम्हाला जरूर म्हणेन की तुम्ही इस्लाम कम्युनिटी मधले, समजा मला माहित नाही पण तुम्ही सांगू शकता, या तुमच्या कम्युनिटीतले मुसलमान असणारे, ख्रिश्चन असणारे LGBT फ्रेंड असतील, त्यांना त्यांच्या धर्माचा जाच होतो की नाही? त्यांना जाच याच्यासाठीच होतो कारण जेव्हा त्यांना एक्सेप्टन्स म्हणून हवा असतं. बरं, ह्याच्यामध्ये कसं आहे की चर्च आता बऱ्यापैकी एक्सेप्ट करायला लागलेला आहे. बरं, करत जात आहे चर्च हळूहळू. मी मागे इंटरफेथ कॉन्फरन्सला पण गेलो होतो तर तिथे आता अगदी HIV एड्स पेशंट्सला पण कसं एक्सेप्ट करायचं याच्यावर त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि ते रेग्युलर बेसिसवर ते त्यांच्या कार्डिनल्सला, त्यांच्या पाद्रींना, सगळ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करत राहतात. इस्लाम विषयी मला इतकी माहिती नाही अनफॉर्च्युनेटली. मान्य करतो, टीव्हीवर मान्य करतो, पण मला वाटतं कुठेतरी त्यांच्या ह्याच्यातही ते सुरू झालेलं असणार आहे कारण बरेच असे आहेत की जे मुसलमान आहेत, मला माहिती आहेत, म्हणजे स्वतःही मला माहिती आहे, त्यांना दोन याच्यात ते फसलेले असतात हेही मला दिसतंय तिथे बरेचदा. बरं, कारण त्यांना मुसलमानही राहायचंय पण आपला धर्म तर परवानगी देत. मी पुन्हा पारेकर गुरुजींकडे जाण्यापूर्वी मी पारेकर गुरुजींकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा नौशाद उस्मान यांच्याकडे जातोय. नौशाद, तुम्हाला जे बोलायचंय ते बोलाच, पण माझा प्रश्न आहे तुम्हाला की एक पाऊल आपण असं पुढे जात असताना
धर्मामध्ये परिवर्तन, धर्माच्या अंडरस्टँडिंगमध्ये परिवर्तन जे इस्लाममध्ये घडलेलं आहे आणि खूप उत्तम दर्जाचं घडलेलं आहे. इस्लामने ज्ञानाच्या क्षेत्रात कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कारण हे इंटरप्रिटेशन येत गेलं. मौलाना अबुल कलाम आझाद हे त्याचं अगदी रिसेंट उदाहरण जे मला लगेच आठवतंय, मी तुम्हाला देऊ शकतो की ज्यांनी त्याच्या दृष्टीने कामही सुरू केलं होतं. मी तुम्हाला ब्रेक नंतर उस्मान मी तुमच्याकडे येणार आहे की आपल्या समाजातला एक वर्ग ज्याला मुसलमानच राहायचंय, पण जो कदाचित त्याच्या शारीरिक आकर्षणामुळे थोडासा भिन्न आहे, हे त्याची भिन्नता एक वेगळी शेड म्हणून स्वीकारायची की नाही, ब्रेक नंतर तो प्रश्न पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एका नाजूक क्षणापाशी विषयापाशी येऊन आपण ठेपलेलो आहोत. एकीकडे भारतामध्ये स्वातंत्र्याची नवी पाठ आहे समलैंगिक मंडळींसाठी, एलजीबीटी कम्युनिटीसाठी, पण त्यांच्यासमोर पुढचा अंधकार असू शकणार आहे तो धर्माचा, कारण धर्म त्यांना विथ ओपन आर्म्स, खुल्या दिलाने, खुल्या मनाने आणि पूर्ण आपल्या ॲक्सेप्टन्ससह, स्वीकारार्हतेसह त्यांना सोबत घ्यायला तयार नाहीये. मी याच्या बाबतीत जाणार आहे नौशाद उस्मान यांच्याकडे, कारण हिंदू धर्मामध्ये स्पेसिफिक स्पष्टपणे लिहिलेलं नाही की हे नकोच आहेत किंवा हवे आहेत, किंवा तिथे एक स्पेस तरी आहे. इस्लाममध्ये ती नाही आहे, कारण कुराणाचंच उद्धृत केलेलं आहे नौशाद उस्मानने. नौशाद, माझा प्रश्न आहे तुम्हाला, जो अल्लाह, जो तुमचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ एकमेव दैवत, ज्यांना एकच उपास्य आहे असा अल्लाह ज्यांना बनवतो, आणि त्याच त्यांचं जडणघडणच अशी आहे की त्यांना समलैंगीच आकर्षण वाटतं, तर एक प्रकारे त्यांना नाकारणं ही अल्लाची इच्छा नाकारणं नाही का? नाही, नैसर्गिकरित्या जे आहे समलैंगिक आकर्षण हे उत्पन्न होत नाही, हा एक सर्वे सांगतोय. कारण जे आहे ते तुम्हाला माहित आहे की निसर्गामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे प्रभार आहेत त्या गोष्टीच आकर्षिल्या जात असतात. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जात नाही. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही हिंदू, मुस्लिम, इस्लाम वगैरे अशा प्रकारे जे आहे ते कृपया वर्गीकरण करू नका. हिंदू धर्मात स्पष्ट असो की नसो, परंतु आज हिंदुत्ववादी आणि हिंदू जे निष्ठ आहेत ते आम्हा इस्लाम निष्ठासोबत खांद्याला खांद्या लावून या मुद्द्यावर एकत्र आलो. आम्ही उत्कर्ष बिशप जे संघटना आहे ती देखील आमच्या सोबत आहेत. फक्त मेथडिस्ट किंवा एक सेक्ट आहे ख्रिश्चनांचा तो याबद्दल मतभेद आहेत, परंतु जवळपास सर्व भारतीय जे धर्मनिष्ठ आहेत ते आम्ही एक आवाज होऊन जे आहे ते एका मुखानं याचा विरोध करतोय. आणि मी आवाहन देखील करतोय की मंदिर, मस्जिद आणि जातीभेद, धर्मभेदाचे भांडण सोडून रस्त्यावर आलं पाहिजे. आणि SC ST कायदा आणि अॅट्रॉसिटी कायदा जसा रिस्टोर केला संसदेमध्ये, तशा प्रकारे हा कायदा 377 कलम देखील रिस्टोर करायला पाहिजे. मला फार आश्चर्य वाटतं की काँग्रेसच्या नेते याचं समर्थन करत आहेत या निर्णयाचं, परंतु भाजपनं जे आहे याचा विरोध करायला पाहिजे. नंतर भाजपचं देखील काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हिंदुत्ववादी आता हे आमच्या सोबत आहेत, लक्षात घ्या. कुठले एक मिनिट, आता हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी त्याच्या जात नाही. नौशाद उस्मान, जमाते इस्लामीचे नौशाद उस्मान, भाजप असं काँग्रेस होऊ नये अशा प्रकारे काळजी व्यक्त करत असेल तर मोठ्या क्रांतीकडे आपण जातोय, पण मी त्याच्याकडे जात नाही. मला दिसतंय पवित्रा यांना याबद्दल बोलायचं आहे, पण मी पवित्रा यांच्याकडे थोडंसं नंतर जातो. नौशाद, माझा एक प्रश्न अजूनही तुम्हालाच आहे की माझा अजून प्रश्नाला तुम्ही उत्तर दिलं नाही की ज्यांची निर्मितीच तशी झालेली आहे आणि ते LGBT वाले म्हणतात की आम्हाला समलिंगीच आकर्षण आहे, तर ते नाकारायचं कसं? तुम्ही त्यांचं काय करणार आहात? त्या एखादा माणूस तुमच्या नातेवाईकातला असेल किंवा कोणी असेल, मुसलमान असेल, आणि तो म्हणाला की मी स्त्री आहे, मला स्त्री आवडते, मी पुरुष आहे, मला पुरुष आवडतो, काय करणं पाहिजे त्यांनी? त्या मुसलमानाने काय केलं पाहिजे नौशाद? नाही, जे समलैंगिक संबंध ठेवतात तर हदीस ग्रंथामध्ये त्यांना मुस्लिम मानलेलं नाहीये, ते काफिर आहेत. ते किती जरी नमाज पडत असतील तर ते काफिर आहेत, कारण ते प्रेषितांच्या आणि कुराणाच्या शिकवणीला ते नाकारत आहेत. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही मधलं हे नाही, तो मुस्लिमच नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की एखादा अपवादात्मक काही लोकांना वाटत असेल तर तो सर्वसामान्य नियम होऊ शकत नाही. साधी गोष्ट आहे की भिन्न लिंगीमध्येच आकर्षण निर्माण होऊ शकते, हे निसर्गानेच निर्माण केलेलं आहे. जे काही ॲनल सेक्स आहे वगैरे जे प्रकार आहेत किंवा गुदा मैथून वगैरे जे आहेत ते जे अवयव आहेत ते त्या गोष्टीसाठी बनवलेलेच नाही आहे. काही लोकांना काय आहे की या लोकांची उपेक्षा फार असते. मुळात गलत कुठं करत आहेत हे पॅनलिस्ट लोक, काही जे समर्थक आहेत या समलैंगिकतेची, की तृतीयपंथी असणं, LGBT असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि अनैसर्गिक कृत्य असणं वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आज एखादा पती जर आपल्या पत्नीसोबत जरी अनैसर्गिक
कृत्य म्हणजे गुदामेथून ॲनल सेक्स जर करत असेल तरी त्याला त्या 377 कलमानुसार शिक्षा जन्मठेप आजही आहे. म्हणजे समलैंगिकता जरी याच्यातून काढली तरी पती पत्नीचे जे अनैसर्गिक संबंध विदाऊट कन्सर्न करत असेल मग तो भिन्न लिंगी असो की समलिंगी एक्झॅक्टली उस्मान नौशादजी याच्यातला मुळात इच्छेविरोधातला लैंगिक संबंध तर सोडून द्या, इच्छेविरोधातला स्पर्श सुद्धा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. त्यामुळे काही बाबतीत आपण एकाच पेजवरती आहोत. आता याच्यातला तुमचा मुद्दा आहे भिन्नलिंगी आकर्षण समलिंगी आकर्षण असू शकत नाही, ते अनैसर्गिक आहे. तेवढा एक मुद्दा मी सारंगकडनं पूर्ण करून घेईन आणि त्यानंतर पवित्राजींकडे मी जाईन. पवित्राजींना याबद्दल काही महत्वाचं बोलायचं असेल. सारंग, या मुद्द्याचं काय करायचं? नौशाद उस्मान हे धर्म अभ्यासक आहेत, त्या मंडळीनं सुद्धा वाटतंय की हे असूच कसं शकतं समलिंगी आकर्षण? असू शकतं आणि ते आहे. कारण किती आपण काही म्हटलं कुठेही म्हटलं तरीही ही साधी गोष्ट आहे की धर्म, कोणताही धर्म हा मानवाच्या निर्मितीच्या नंतर आलेला आहे. मानवाची निर्मिती धर्मासाठी झालेली नाहीये. धर्म हा नंतर आला आणि मग तो स्वतःच्या अवतीभोवती आपण त्याला वाढवत नेलं आणि त्याचा स्वतःला एक आधार हवा असतो म्हणून ते आपण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले विचार असू शकतात, ते राहायला हवे, काही हरकत नाही. बरं, आज जेव्हा आपण बोललो होतो आणि मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला ना तो पण आपण खूप महत्वाचा समजून घेतला पाहिजे की त्यांनी सरळ सरळ स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ही तुमची पॉप्युलर मोरॅलिटी राहू शकत नाही. बरं, जर ती पुढे जात असेल कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी तर ती जायला हवी. ते दाखवत आहे. समलैंगिकता ही देशामध्ये कधीपासून, म्हणून मी म्हटलं काही मी बोलत असताना म्हणत होतो प्रसन्न की ती 1857च्या नंतर आपण एक विशिष्ट राज्यकर्त्यांच्या हाताखाली होतो. त्यांच्या हाताखाली आपण राहत असताना जे काही त्यांची विचारधारा आपल्या बरोबर. हा मुद्दा सारंग तुमचा खूप महत्वाचा होता की कॉन्स्टिट्यूशन जेव्हा पाऊल पुढे टाकत असतो त्यावेळी समाजाने पुढे पाऊल टाकायचं असतं. पुन्हा आम्हाला मागच्या मध्ययुगात अशी मागणी करता येत नाही. मी आता पवित्रा निमोरकर यांच्याकडे जाईन, दीप्ती काळेंकडे जाईन आणि त्यानंतर मी डॉक्टर परीक्षित शेवडे आणि पारेकर गुरुजींकडे जायचं आहे. कारण अजूनही भारतातल्या धर्माच्या अनुषंगाने बहुसंख्य हिंदू एलजीबीटी कम्युनिटी जी म्हणून असेल, एलजीबीटी मधला जो हिंदू वर्ग असेल त्यांच्यासमोर संभ्रमावस्था आहे की आमचा धर्म आम्हाला स्वीकारतो की नाही, ते पारेकरांना सांगावं लागेल. त्यापूर्वी पवित्राजींकडे जातो. पवित्राजी, तुम्हाला काय आक्षेप मांडायचा आहे? बोला. माझा आक्षेप हा आहे की आतापर्यंत जे नौशाद जे माझे मित्र आहे बसले आहे पॅनलमध्ये ते जे बोलते ते त्यांनी बनवलेले रूल्स आहे, त्यांनी बनवलेले नियम्स आहे. आणि ते असे कसे नाही म्हणू शकत की इस्लाम मध्ये किंवा समलैंगिक अट्रॅक्शन नाही आहे किंवा ते लोक करत नाही आहे किंवा ते लोक त्या त्या एरियामध्ये जात नाही आहे. आणि धर्म हा जो ह्या लोकांनी जो धर्माचा एवढा ठेकेदार जेव्हा आपण म्हणतो हे धर्माचे हे सगळे असे बसलेले आहे की कुठे चांगल्या गोष्टी कुठे दाबायच्या किंवा वाईट गोष्टी कुठे काढायच्या हे यांच्याकडनं शिकायला पाहिजे. आणि मी बरेच शिकले आणि मी गेल्या कित्येक वर्षापासून मी बघते की मी पण धर्मासाठी काम करते. कुठेच हा गोष्ट कुठे लपलेली नाहीये आणि हे फक्त हे इथे बसून टीव्हीवर बसून किंवा हे करून हे लोक सगळे हे बोलायचं की नाही धर्मामध्ये हे आहे किंवा ते आहे, हे सगळ्यांना सगळंच करायचं असतं. ते सांगितलं ना की सगळ्यांना सगळंच करायचं आहे. फक्त धर्माचं नाव देऊन या लोकांना काही ना काही कुठेतरी लोकांना हानी पोहोचायची असते. आणि समलैंगिक जे आज सुप्रीम कोर्ट काही वाईट नाहीये, त्यांनी सगळा विचार करून हा जो आज निर्णय दिला आहे, हा जो निर्णय त्यांनी दिलेला आहे हा का ह्या 4 लोकांना विचारून नाही देणार किंवा जनतेला विचारून नाही दिलाय, काहीतरी सगळ्यांना सपोर्ट असेल तेव्हाच त्यांनी हा आज एक मोठा निर्णय घेतला आहे. हा एक पवित्राजी, तुम्ही अचूक निर्णय अचूक मुद्दा मांडलेला आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला तो त्यांची सत्सद्विवेक बुद्धी, कायद्याचं ज्ञान आणि संविधान भारतीय माणसाचा जो शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीच्या त्याच्या खासगीपणाचा अधिकार मान्य करते, त्याचं ते इंटरप्रिटेशन आहे. त्यामुळे तुमचा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो धर्माच्या पलीकडे जाणारा आहे आणि तो संविधानाचा सार आहे. ते धर्मनिरपेक्ष राज्यासाठी जरी संविधान असलं तरी संविधानाचं स्पिरिट हे सायंटिफिक आहे. संविधानाचं स्पिरिट हे स्वतःमध्ये प्रोग्रेसिव्ह आणि पुरोगामी आहे, आधुनिक आहे. मी ते छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर दीप्ती काळे, नौशाद उस्मान यांच्याकडे थोड्याशा वेळाने जाईन. त्यापूर्वी पारेकर गुरुजींकडे जाणारे आणि परीक्षित शेवडेंकडे, कारण अजून हिंदू धर्म याबद्दल काय बोलतो. उद्या हिंदू समोर जेव्हा एखाद्या एलजीबीटी कम्युनिटीचा सदस्य उभा राहील तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय असणार आहेत. तुमच्या घरामध्ये माप ओलांडायला मुलगी नव्हे जेव्हा पुरुष उभा राहणार आहे तेव्हा त्या पालकांचं काय होणार आहे. आणि तुमच्या मुलीची जेव्हा पती पत्नी या शब्दाच्या पलीकडे जाऊया, जेव्हा तिची पार्टनर ही एक मुलगी आहे कळल्यानंतर काय होणार आहे. हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीयतेला कसं स्वीकारणार आहे. मी पारेकरांना याबद्दल बोलतं करणार आहे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.
ब्रेक नंतर चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे 377 कलम आणि आता समलैंगिक संबंधांचं निर्गुन्हेगारीकरण करण्यात आलेलं सुप्रीम कोर्टानं. पण आपण एका अवघड वळणावरती आलेलो आहोत. ब्रेकपूर्वी नौशाद उस्मान ज्यांनी इस्लामच्या अनुषंगाने सांगितलं की इस्लाममध्ये या गोष्टी हराम आहेत, त्या मान्य नाहीत, त्याला तर अगदी कठोर शिक्षा आहे. आता एक पुढचा मुद्दा आपण हिंदू धर्मियांसाठी घेऊयात, कारण भारतात जी काही LGBT कम्युनिटी असेल त्यात उघड आहे की मोठी संख्या ही हिंदूंची असेल. आणि माझ्यासमोरचा प्रश्न आता पिक्युलर वेगळा असणार आहे, जो मी पारेकर गुरुजींना विचारतोय. पारेकरजी, असं चित्र यापुढे येऊ घातलेलं आहे की माप ओलांडणारा पुरुष असेल आणि सून म्हणून पुरुष असेल आणि जावई म्हणून कदाचित मुलगी बघायला मिळू शकते, आणि कदाचित हे हिंदू मंडळी आहेत सगळी, जसं आपला सारंग सुद्धा हिंदू आहे, त्यांना उद्या वैदिक पद्धतीने लग्न लावायची असतील. मग जर का ब्राह्मणांकडे उद्या याच्या आल्या की आम्हाला लग्न लावून द्या आमच्या मुलाचं मुली मुलीचं, तर काय धर्म काय सांगतो याबद्दल? तसं संस्कारामध्ये काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे लग्न होणार नाहीत? नाही, असं म्हणणं माझं म्हणणं नाही. बरं का, माझं पूर्ण आहे का? हे बघा, मुलींचे सुद्धा उपनयन संस्कार झालेले आहेत. मग त्याची वचन प्रतिवचनं पुण्यामध्ये ती बदलली गेली, स्त्रियांच्या बाबतीतली वचन प्रतिवचनं केली. आणि विवाह संस्काराचा जो मूळ संकल्प आहे तो वंशवृद्धी आणि दैव पितृ ऋषी ऋण मुक्तीसाठी आहे. आता इथं हा प्रश्न येणार आहे की कसं करणार, याला दैव पितृ ऋषी ऋण कसं मुक्त होणार? नाही, तो पुढचा मुद्दा आहे. माझा मुद्दा आहे की जर का एखाद्याला धार्मिक हिंदू पद्धतीने करायचं असेल, मग त्याला ब्राह्मणाला बोलवा, नाहीतर बाकीच्या इतर कोणाला याला बोलवा, भट ब्राह्मणाला बोलवा. त्याच्यासमोर पहिला पेच आहे की पुरुष पुरुषाचं लग्न हिंदू धर्मामध्ये कसं होणार? नाही, तेच सांगतोय तुम्हाला मी. याच्यामध्ये कसं आहे की वचन प्रतिवचन बदलावे लागतील, त्याचा उद्देश बदलावा लागेल. म्हणजे बदलता येतंय का? पण हे बघा, हिंदू धर्मामध्ये जे काही आहे ते श्रुती स्मृतीला अनुसरून संकल्प आहे आणि संकल्पानुसार फल आहे. आता आपला विवाह संस्कार जो आहे मुली आणि मुलामध्ये, त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की वंशवृद्धी आहे आणि पुढच्या मागच्या लक्षात आलं. पण मग पुढे आता इथे काय म्हणावं लागेल, एकमेकाच्या आधारासाठी आम्ही लग्न करतोय, वंशवृत्ती हा संकल्पच नाही. पण हा हस्तक्षेप झाला, मानवी हस्तक्षेप. अपौरुषेय वेदांपासून सुरू असणाऱ्या या संस्कृतीमध्ये पारेकर गुरुजी तुम्ही हस्तक्षेप करणार आणि तुम्ही ठरवणार पुरुष पुरुषांनी लग्न केलं पाहिजे? नाही, मी ठरवणार नाही, मी ठरवत नाहीये. त्याचे संकल्प सगळंच बदलावं लागणार आहे. पण हे बदलू कसं शकतं? हे असं कसं बदलेल? हे नाही, असं होत नाही. हिंदू, ऐकून घ्या प्रसन्न साहेब, हिंदू धर्म हा कालांतराने बदलणारा आहे. आपल्याकडे सोयर सूतक हे 10 दिवसाचं सांगितलं आहे, पण ऋषी मुनींनी आधीच लिहून ठेवलेलं आहे की 1 दिवसात येऊ शकतं. सोयर तर नाहीच, पण सूतक सुद्धा 1 दिवसात येऊ शकतं, एवढं लिहून ठेवलेलं आहे. बरं, आता याच्या संदर्भामध्ये वंशवृद्धीच होणार नाही ते म्हणून त्याच्याबद्दल लिखाण केलेलं नाही. ज्याच्याबद्दल वंशवृद्धी केलेली आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आणा भाका आणि श्लोक यांच्यामध्ये पुनर्मांडणी करावी लागेल. आणि ती म्हणजे कोण करणार? ती पुण्याचे ब्राह्मण करणार, काशीचे का डोंबिवलीचे? ऐकून घ्या, याच्यामध्ये असं आहे की एखाद्या मुलीचं लग्न जर मुलीशी नपुसक माणसाशी झालं तर त्याला त्याग करण्याचा अधिकार श्रुती स्मृतीने दिलेला आहे. तसंच एखाद्या मुलगा नपुसक निघाला, त्यालाही त्या मुलीला त्याग करण्याचे अधिकार, त्या मुलीला आणि मुलाला एकमेकाला अधिकार दिलेले आहे. तसं आता याच्यात बदल कुणी करायचा हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. जर एखादा कपल आलं आणि त्याच्यासाठी जर काही करावं लागलं तर करतील ना, त्याच्यात काय असं काय धर्म. तुम्ही व्यक्तिगत असं कराल? तुम्ही व्यक्तिगत कराल असं लग्न लावून द्याल? आलं तर मी स्वागताने लग्न लावून देईन, त्याला काय? धर्मशास्त्र. मला आता परीक्षित शेवटेंकडे जायचं कसं हाच मुद्दा राहिला. जर का हिंदुत्व आधीच म्हणत असेल की आम्ही अशी लग्न लावून देऊ, नाही क्रांती झाली. बघा, ठीक आहे, वेळ कमी. मला सारंगवरती शेवट करायचा आहे. त्यापूर्वी डॉक्टर परीक्षित शेवटे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की मी पारेकर गुरुजींच्या भूमिकेचं अतिशय स्वागत करतो. महत्वाचं हेच आहे की हिंदू म्हणून आम्ही कायम पुरोगामी आहोत. प्रतिगामी ठरवण्याचा अट्टहास मुळात केला जाऊ नये, हे आमच्या दृष्टीने महत्वाचं. लिबरलिझम हा नेहमीच हिंदूंमध्ये दिसलेला आहे. हेच मी मगाशी बोललो होतो. सहज जाता आता एक मुद्दाम कोट ह्या दृष्टीने करून ठेवीन, कारण मगाशी जे नौशादभाई जे बोलले त्याच्या दृष्टीने की त्यांनी तर सांगितलं की दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. मी मुद्दाम आपल्याकडची दंडविधानं काय आहेत ती काढून बघत होतो. समलैंगिकतेच्या संदर्भात सारंगजींनी फार छान सांगितलं, मनुस्मृतीबद्दल सांगितलं. मी बाकीच्याही काही स्मृती चालल्या, कौटिल्य सुद्धा चालला.
कुठेही समलैंगिकता आहे याच्याकरता दंडविधान असं आलेलंच नाही. अहो, कारण त्या रचयित्यांच्या बाजूच्या समाजामध्ये अशा घटना घडल्याच नसतील. मनूला काय माहित आपल्या बाजूला कोण बसलेला गे आहे किंवा LGBT आहे किंवा नाही. मनू आधी कौटिल्यानंतर आला. कौटिल्याच्याच कालावधीमध्ये साधारणपणे जो कामसूत्रांचा कालावधी समजला तो हे कालावधी एक समजले जातात. तुम्ही एक ढोबळ मांडणी करताय की या भारतामध्ये किमान प्रतिबंध नव्हता अशी तुमची मांडणी. याबद्दल एक हिंदुत्ववादी असणारे पारेकर आणि तुमचं एकमत आहे. आणखी वेगळी गंमतदार गोष्टी. मी शेवट करतो सारंगवरती. पण सारंग, काय आता एक दिलासादायक चित्र आहे का अजून मनात धडधड आहे? नाही, दिलासादायक चित्र आहे. याचं पुढचं जे पाऊल आहे ते राहील मॅरेज इक्वॅलिटी. मला वाटतं पारेकर गुरुजींनी आता ती सुरुवात केलेलीच आहे. त्याच्यानंतर ते आताही मुद्दा मांडत होते की त्याच्यामध्ये वंशवृद्धीसाठी आपल्याला बरेच चेंजेस, पण तो सोडायला ते तयार आहेत आणि पुरुषांची लग्न लावू शकतात. अगदी आपण पकडून जरी धरला तरी टेस्ट ट्यूब बेबी आहे, तुमचं देणं आहे, दत्तक विधान आहे, ते सगळं आहे. सो त्याच्यातही काही फरक पडत नाही वंशवृद्धीसाठी. राहिला मुद्दा मॅरेज इक्वॅलिटी, इनहेरिटन्स लॉ आहे तो यायला हवा. बरं, त्याच्यानंतर अडॉप्शनचे लॉ बदलायला हवे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर आपण सारंग आशा करूयात की यासाठीचा सुद्धा लढा सुरू राहील आणि आता पहिलं दार ओपन झालेलं आहे आणि एकदा तो बेस्ट ठरला की पुढच्या गोष्टी डॉमिनो इफेक्ट प्रमाणे या गोष्टी मिळणं अगदी उघड आणि ते लॉजिकल आहे. त्यासाठी शुभेच्छा. तुमच्या एका फार मोठ्या लढ्याला आतापर्यंत यश मिळालेलं दुसरा स्वातंत्र्य दिवस आहे सारंग, सगळ्या कम्युनिटीसाठी आणि आपल्या बांधवांसाठी. त्यांचंही स्वागत आणि त्यांचं अभिनंदन आणि या मान्यवरांचं सुद्धा आभार. त्यांनी या महत्त्वाच्या विषयावरती आपले मुद्दे मांडले. आशा आहे परिवर्तनाची वाट अशी सुरू राहील. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.